स्टार्ट. भारतीय प्रशासकीय सेवेबरोबरच भारतीय वन सेवा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. 1865 मध्ये ब्रिटिशांनी सुरू केलेल्या इम्पिरियल फॉरेस्ट सर्व्हिसचा प्रवास आज वने, वन्यजीव संरक्षण तसेच पर्यावरण संवर्धनात महिलांची महत्त्वाची भूमिका येथपर्यंत येऊन पोहोचली आहे. त्यामुळेच राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता विश्वास यांच्या संकल्पनेतून वनक्षेत्रातील महिला या विषयावर 5 व 6 जून रोजी वनशक्ती 2025 या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. तसेच 2 दिवसीय या परिषदेमध्ये वनक्षेत्रात कार्यरत देशाच्या विविध भागांमधील महिलांनी हजेरी लावली होती. परिच्छेद चंद्रपूर येथे वन विभागात कार्यरत असलेल्या महिलांची झालेली राष्ट्रीय परिषद ही उल्लेखनीय परिषद म्हणता येईल. सद्यस्थितीत राज्याच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक व वनबल प्रमुख या 3 मुख्य पदांवर महिला विराजमान आहेत. तसेच मंत्रालयात मोठ्या प्रमाणात महिला सचिव म्हणून कार्यरत आहेत. महिलांचे वन विभागाच्या क्षेत्रातील यशस्वी योगदान पाहून या 2 दिवसीय कार्यशाळेतून एक नवीन आत्मविश्वास जागृत होण्यास मदत होईल, असे वनमंत्री गणेश नाईक परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी म्हणाले. परिच्छेद वन विभाग हा एक परिवार असून या परिवारांमधील सर्वांची काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी 10 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये वन विभाग अग्रेसर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच वन विभागाच्या पुढील भरतीमध्ये 50% भरती महिलांची करण्यात येईल. सध्या जिल्हा स्तरावर मानद वन्यजीव रक्षक कार्यरत असून हे पद प्रत्येक तालुक्यात नेमण्यात येईल. तसेच महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगले प्रकल्प वन विभागात राबविण्यात येणार आहेत. वन विभागाने 3-4 अधिकाऱ्यांची टीम तयार करून वनांशी संबंधित अभ्यास करण्यासाठी त्यांना विदेशात पाठवावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. भारतीय वन सेवेत 1980 हे वर्ष महिलांसाठी मैलाचा दगड ठरले. याच वर्षी पहिल्यांदा फक्त 3 महिला अधिकारी भारतीय वन सेवेत दाखल झाल्या होत्या. तेव्हापासून महिलांनी मागे वळून पाहिले नाही. आज देशात IFS सेवेत महिलांचे कॅडर 300च्या पुढे गेले आहे. भारतीय वन सेवेच्या अधिकाऱ्यांपासून वनरक्षक, रक्षक, वनपाल, पर्यटक, मार्गदर्शक आणि संरक्षित क्षेत्रांभोवती पर्यावरण विकास आणि वन्यजीव क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून महिला शक्ती उदयास येत आहे. तरी सुद्धा हवामान बदल आणि जैवविविधतेच्या नुकसानामुळे आव्हान अधिक तीव्र होत असताना वनीकरणात महिलांच्या भूमिका ओळखणे, त्यांना बळकटी देणे, त्यांच्या संवादाला चालना देणे, अनुभवांची देवाणघेवाण करणे आणि धोरणात्मक विकास करणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट होते. परिच्छेद वनीकरणातील महिला या प्रमुख संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात चर्चासत्रांच्या माध्यमातून महिलांच्या वनक्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण, नेतृत्वातील अडचणींची चर्चा आणि वनक्षेत्रात महिलांच्या सहभागासाठी धोरणात्मक मार्गदर्शन यावर विशेष भर देण्यात आला. स्टॉप.